न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। जम्मू काश्मीर मधील भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर कर्तव्यावर असताना शहीद झालेले संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावचे सुपुत्र रामदास साहेबराव बडे यांच्यावर त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। हजारो नागरिकांनी शाश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिलाय। राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। रामदास साहेबराव बडे वय 44, लष्कराच्या 34 FD रेजिमेंटमध्ये हवालदार पदावर कार्यरत होते। तंगधार सेक्टरमध्ये सोमवारी दिनांक 24 मार्च रोजी कर्तव्य बजावत असताना रामदास बडे यांना वीरमरण आले। बुधवारी 26 मार्च रोजी सकाळी त्यांचे पार्थिव मेंढवण येथे आणण्यात आले। लष्कर आणि स्थानिक प्रशासनाच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले। भारतीय लष्कराच्या मराठा फील्ड रेजिमेंट आणि पोलिसांच्या पथकांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली। भारत माता की जय आणि शहीद रामदास बडे अमर रहे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। मुलगा ऋषिकेश आणि भाऊ संदीप यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला। माजी मंत्री बाळासाहेब थोरात, उपविभागीय अधिकारी शैलेश शिंगे, पोलीस उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे, आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ नीलम खताळ, लष्कराच्या वतीने मेजर RV राठोड, स्वराज्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कोटकर तसेच इतर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद बडे यांना श्रद्धांजली वाहिली। रामदास बडे यांनी देशासाठी दिलेले बलिदान आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात प्रशासन सहभागी असून कुटुंबियांना शासन सर्वतोपरी मदत करेल अशा शब्दात जिल्हाधिकारी आशिया यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। शैलेश शिंगे, बाळासाहेब थोरात यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या। मात्र बातमी मात्र दुःख झाली आणि रामदास आपला वीर जवान आपल्या सर्वांना सोडून गेला। आपल्या संगमेर तालुक्याला, आपल्या संगमेर विभागाला एक मोठी परंपरा आहे आणि ती परंपरा व्हिक्टोरिया क्रॉस ज्यांना मिळाला त्या नामदेवराव जाधवांचे हवालदार रामदास बडे हे वयाच्या 20व्या वर्षी सैन्य दलात भरती झाले होते। त्यांनी पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम, जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र या राज्यात सेवा बजावली होती। त्यांच्या पश्चात आजी, आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे। न्यूज सुपर वन साठी दिनेश बांगर, संगमनेर।